नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर 2-3 दिवसापासून घरी पाहुणे होते आणि या सततच्या 2-3 दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुद्धा सांगत आहे की घरी पाहुणे आलेले आहेत. तर बघा, जेव्हा घरी पाहुणे येतात ना, तर तेव्हा आपण कितीतरी असं जे सामान आहे तर ते बाहेर काढतो आणि कधी बघा कळत ना अनावश्यक वस्तूसुद्धा आपल्या बाहेर निघतात. म्हणजे जेव्हा घरी पाहुणे येतात तर आपल्याला असं वाटतं की पाहुण्यांना काही कमी पडायला नको, त्यांचा जो मान सन्मान आहे तर तो सगळा व्यवस्थित व्हायला हवा आणि त्यासाठी ज्या काही गोष्टी असतात तर त्या सगळ्या म्हणजे आपण ना असा पुरेपूर प्रयत्न करतो की सगळं काही व्यवस्थित व्हावं म्हणून. तर त्याच्यामध्ये बघा, माझ्या ह्या ज्या बेडशीटा वगैरे आहेत किंवा दोहळ आहेत, ज्या गाद्या वगैरे आहेत तर त्या सगळ्या मी बाहेर काढलेल्या. आणि खरं सांगायचं ना तर यावेळी ना पाहुण्यांची जी संख्या आहे तर तीसुद्धा थोडीशी जास्तच होती. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे दाखवलंसुद्धा होतं की जे पाहुणे आहेत तर ते बऱ्यापैकी होते. तर अशा वेळेला बघा, जेही आपलं सगळं ठेवणीचं सामान असतं तर ते सगळं आपण काढतो. आणि मुळात म्हणजे बघा, हे जे सगळं सामान आहे तर ते लावून ठेवण्याचं घेण्याचं जे कारण असतं तर कुठे ना हे एकच कारण असतं की कधी काळी जर कोणी आले तर आपल्या इथे सगळ्या ज्या सोयी आहेत तर त्या व्यवस्थित व्हाव्या, पाहुण्यांना काहीही कमी पडायला नको आणि सगळ्या ज्या ओढण्या पांघरण्याच्या ज्या सोयी आहेत, अंथरूण पांघरूण आहे तर ते सगळं असं व्यवस्थित व्हावं म्हणून. तर त्याच्याने मी सुद्धा अशा ना बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना तर त्या लावून ठेवते. आणि बऱ्याच वेळा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतसुद्धा असते, माझ्या बोलण्यातून मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की जर कधी काळी कोणी आले तर त्या वेळेसाठी ना अशा या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी नेहमी लावून ठेवते. आणि होतंसुद्धा अचानक बघा, म्हणजे घरी कधी कोणी आले, पाहुणे आले किंवा काय आलं तर मग ना वेळेवर खूप असा प्रॉब्लेम जातो. तर त्यामुळे अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत तर त्या मी नेहमी अशा जुळवून ठेवत असते. तर बघा, ज्या गोष्टी आहेत तर त्या नुसत्या घेऊन होत नाहीत, ज्या वस्तू आहेत तर त्या नुसत्या घेऊन होत नाहीत, त्यांना ना व्यवस्थित ठेवावं सुद्धा लागतं. नाहीतर मग आपण काय करतो, कसे ना कसेच त्यांना ठेवतो तर त्या ज्या वस्तू आहेत तर त्या पाहिजे तेवढ्या दिवस आपल्याला काही टिकत नाही. तर म्हणून मग म्हणजे जेव्हा आपण वस्तू घेतो तर त्यांची रेवठेवसुद्धा व्यवस्थित व्हायला हवी. तर मी काय करते, या ज्याही चादर वगैरे आहेत किंवा दोहळ आहे तर त्यांच्यासाठी ना अशा प्रकारचे हे जे बॉक्स असतात तर त्या बॉक्समध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी ठेवते. म्हणजे एकतर ना बघा, बेडमधला ना ठेवला जो स्मेल असतो तर तो स्मेल त्यांना लागत नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला आपल्या जागी मिळतात. तर म्हणून मग अशा प्रकारचे जे काही बॉक्स वगैरे असतात बघा, जेव्हा आपण ना सोफ्याचे कवर घेतो किंवा अशा काही गोष्टी घेतो तर त्या अशा प्रकारच्या मोठ्या बॉक्समध्ये आपल्याला मिळतात. तर ते बॉक्स फेकून न देता अशा प्रकारे त्यांचा पुरेपूर वापर आपण करू शकतो, त्यांचा उपयोग आपण करू शकतो. तर त्यानंतर ना सगळ्या या ज्या गाद्या वगैरे आहेत तर ह्यासुद्धा सगळ्या अशा बाहेर पडलेल्या होत्या. काल ना सगळ्यांनी शॉपिंग केली तर त्यामध्येच ना माझ्या भावाने घरच्यासाठी लोड आणि ज्या पिलो आहेत तर त्याने घेतलेल्या रॅक्रॉनचा जो कॉटन असतो तर त्या म्हणजे त्या पिलो त्याला हव्या होत्या आणि लोडसुद्धा त्याला हवे होते. तर ते त्याने घेतलेले, पण ते काल काही त्याने नेलेले नाहीत कारण ते लोक बाईकनी आलेले होते आणि ऑलरेडी मुलं बाळं वगैरे होते. तर त्यामुळे मग पाहिजे तेवढी जागा काही होत नाही. तर ते सध्याचे इथेच ठेवलेले होते. तर नंतर कधीतरी त्यांचं येणं झालं तर ते घेऊन जाणार किंवा मग आमचं जर जाणं झालं तर आम्ही घेऊन जाऊ. तर याच्याने ते सुद्धा इथेच ठेवलेले होते. आणि सोबतच ज्याही गाद्या वगैरे आहेत तर त्या सगळ्या गाद्यांना इथे या बेडमध्ये मी ठेवते. म्हणजे सगळ्या गाद्या असतील किंवा जे पिलो वगैरे आहेत तर ते सगळे इथे या बेडमध्ये जमवून ठेवते. आणि सगळं जेही ठेवणीचं सामान असतं तर ते बघा अशा प्रकारे ना बेडमध्येच मी जमवून ठेवते. घरामध्ये ना 2-3 बेड आहेत तर त्या सगळ्या बेडमध्ये कुठे ब्लँकेट्स आहेत, कुठे गाद्या आहेत, कुठे पिलो आहेत, तर असं सगळं हे जमवून ठेवलेलं असतं. तर गाद्या आणि ज्या चादर वगैरे होत्या तर त्या चादर बॉक्समध्ये ठेवल्या आणि गाद्या ज्या आहेत तर त्या दिवाणमध्ये ठेवल्या. सोबतच हे सुद्धा ट्रेनिंगला गेलेले होते आणि 2-3 दिवसाच्या आधीच ते सुद्धा त्यांच्या ट्रेनिंगवरून परत आले. महिन्याभराची ट्रेनिंग होती. तर ट्रेनिंग संपली त्यांची आणि ते वापस आलेले. तर त्यांची जी ट्रॉली होती तर ती सुद्धा 2-3 दिवसापासून तशीच ठेवलेली होती कारण यांचं आणि पाहुण्यांचं जे येणं आहे तर ते सोबतच झालं. आणि पाहुण्यांसोबतचं जे रुटीन आहे तर ते मी 2-3
2-3 दिवस तुमच्यासोबत शेअर केलं की कशा प्रकारचं रुटीन होतं पाहुण्यांसोबत. आणि त्याच्यामध्ये ना ह्या ज्या ट्रॉल्या म्हणजे ही जी ट्रॉली आहे तर ती ना काही खाली करायला वेळ मिळालाच नव्हता. आणि त्यामध्ये ना धुण्याचे वगैरे कपडे असे खूप सारे ठेवलेले होते. तर म्हटलं चला आज ना ही ट्रॉलीसुद्धा खाली करून घेते. कारण झाडू पोछा करताना बघा ती मग ना इकडून तिकडे सरकवावी लागते. आणि घर जेव्हा लहान असेल ना तर अशा प्रकारे जे सामान आहे तर ते वेळच्या वेळी व्यवस्थित ठेवलेलं बरं असतं. तर म्हणून मग त्यांची जी ट्रॉली होती तर तीसुद्धा खाली करून घेतली. धुण्याचेसुद्धा खूप सारे कपडे त्यांनी आणलेले होते. तर कदाचित उद्याला वगैरे टाईम मिळाला तर ते सगळं सॉर्ट आऊट करणार. ट्रॉलीमध्ये ना यांचं पुन्हा आणखी खूप सारं सामान ठेवलेलं होतं. आणि ती जी ट्रॉली आहे तर ती तशीच मी बेडमध्ये ठेवायला घेतली. तर म्हणाले की यामध्ये किती सारे माझे कागद वगैरे ठेवलेले आहेत आणि तू तसंच तिथे ठेवायला घेतली म्हणून. तर म्हटलं चला ठीक आहे, असू द्या, काही फरक पडत नाही. आता काढले. तर त्यांनी त्यांचं जे काही सामान होतं तर ते सगळं काढलं. आणि त्यानंतर ट्रॉली मला बेडमध्ये ठेवायची होती. ज्या हे ट्रॉल्या वगैरे आहेत तर त्या मी बेडमध्येच ठेवते. तर ट्रॉल्या बघा बेडमध्ये ना अशाच खाली ठेवण्यापेक्षा आपले जेही विंटर विअर्स असतात तर ते सगळे मी ना या ट्रॉल्यांमध्ये भरून ठेवते. म्हणजे त्याच्याने ना ट्रॉल्यांचा शेप अजिबात बिघडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे स्वेटर, शॉल, ज्या काही गोष्टी असतात हिवाळ्यामध्ये घालण्याच्या तर त्या सगळ्या अगदी त्यामध्ये सेफ राहतात. म्हणजे एकतर बघा त्यामध्ये सुद्धा जोही ठेवल्याचा जो वास असतो तर तो वास लागत नाही, डस्ट येत नाही. तर अशा प्रकारे ना छान मस्त ती जी ट्रॉली आहे तर त्यामध्ये सगळं सामान मी भरून ठेवते. कुठलंही काम करताना बघा लगेचच्या लगेच ना ज्या वस्तू आहेत तर त्या आवरसावर करून ठेवल्या की घरामध्ये पसारा कमी होतो. तर तो सगळा पसारा आवरसावर केला. आणि त्यानंतर ना मला किराणासुद्धा लिहायचा होता. म्हणजे किराणा काही मी आणलेला नव्हता, मागवलेला नव्हता. तर किराणासुद्धा लिहायचा होता. आणि आज मार्केटलासुद्धा काम होतं. तर म्हटलं जाताच ना जी किराण्याची डायरी आहे तर ती दुकानदाराकडे देणार. मग तो किराणा जो आहे तर तो पॅक करून ठेवून देतो. तर त्यानंतर आलेली मग मार्केटला. कारण आज म्हणजे आम्हाला ना एका रूमसाठी ना वॉल फॅन घ्यायचा होता. कारण आता बघा सध्या ना इतका उकाळा होतो आहे आणि जो सिलिंग फॅन आहे तर तो काही व्यवस्थित थंडी हवा काही देत नाही. आणि त्यामुळे मग ना जो एक वॉल फॅन असतो तर तो घ्यायचा होता. कारण एका बेडरूममध्ये जो बेड आहे तर तो एका कोपऱ्यामध्ये झालेला आणि सिलिंग फॅन ना मधामध्ये आहे. तर त्यामुळे सिलिंग फॅनची जी हवा आहे तर ती बेडवर काही व्यवस्थित येत नाही. तर म्हणून मग त्या रूमसाठी आम्हाला ना एक वॉल फॅन जो असतो तर तो घ्यायचा होता. तर जो वॉल फॅन आहे तर तो घेतला. आणि सोबतच मला माझ्या मोबाईलला ना गार्डसुद्धा टाकायचा होता. जुना जो गार्ड होता ना तर तो मी आत्ताच टाकलेला, पण त्याचा टच काही व्यवस्थित काम करत नव्हता. आणि एके दिवशी रागारागाने मी तो जो गार्ड आहे तर तो काढून टाकला. कारण बघा कधी ना एकतर कामाची घाई असते आणि वरून शूट करते वेळी ना वारंवार आपल्याला बंद करावं लागतं, चालू करावं लागतं, कधी पॉज करावं, कधी प्ले करावं. तर असं काहीच ना शूट करता चालू असतं आणि तो टच काही व्यवस्थित होत नव्हता. तर म्हणून मग मी त्या दिवशी ना रागारागामध्ये त्याला काढलं. आणि म्हटलं एकदम रफली काम असते, जेव्हा आपण काम करता मोबाईल हँडल करतो त्यावेळेला अगदी रफली काम असते. तर म्हटलं आधी ना गाठ टाकून घ्यायला पाहिजे यावर, नाही तर कधी डिस्प्ले जर फुटला तर तो मग महागामध्ये पडतो. त्यानंतर मग ना किट्टू सोबत होती माझ्या. आणि किट्टू सोबत असली की तिला काहीतरी चारावं लागतं. तर तिला गोलगप्पे चारून दिले आणि सोबतच आम्हीसुद्धा खाल्ले. येता जी मंडळी घरी होती म्हणजे माझ्या सासूबाई आणि सानू, तर नेहमीप्रमाणे त्यांच्यासाठी मी पार्सल घेऊन आलेली. जो फॅन आम्ही आणलेला होता तर त्यासाठी दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रिशियन येणार होते. पण यांना काही चैन नव्हता. तर म्हणाले की मी करून बघतो, कारण ते सुद्धा त्यांच्या फील्डमध्ये ना इलेक्ट्रिक कामच करतात. तर म्हणाले की कदाचित माझ्याच्याने हे सगळं मॅनेज होऊन जाईल म्हणून. म्हणजे इलेक्ट्रिकचं जे काम आहे तर ते बऱ्या प्रमाणामध्ये हे करून घेतात. आणि म्हणजे त्यामध्ये त्यांना काही प्रॉब्लेम जात नाही, कारण त्यांचं जे वर्क आहे तर फील्ड वर्क आहे आणि फील्ड वर्कमध्ये त्यांचं अशाच प्रकारचं काम चालू असतं. तर म्हणाले की मी करून घेणार म्हणून. तर म्हटलं चला ठीक आहे, बघा नाही झालं तर मग इलेक्ट्रिशियन बोलवू. स्वयंपाक काही जास्त लागत नव्हता. तर सानू म्हणाली की चिली गार्लिक राईस मी बनवून घेते म्हणून. तर तिने ना चिली गार्लिक राईस बनवायला घेतला. आणि आमचे जे इलेक्ट्रिशियन आहेत तर ते त्यांचं काम करायला इथे लागलेले. तर अगदी व्यवस्थितपणे त्यांनी जो फॅन आहे तर तो छान असा लावून घेतला तिथे. आणि म्हणजे बऱ्या प्रमाणामध्ये तो अगदी योग्य पद्धतीने सुद्धा लागलेला आणि खूप छान तो हवा देतो.
तर चला, असा होता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. आणि हा जो फॅन आहे आता तर तो अगदी बेडच्या वर झालेला, तर खरंच खूप छान हवा देतो तो तिथे.